नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा माझा संपूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजचा दिवस खूप धावपळीचा पण तितकाच खासही होता, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजची माझी सकाळ खूप लवकर झाली। सकाळी उठल्यानंतर बाहेरचं वातावरण खूप छान होतं। त्यानंतर माझी रोजची कामे केली आणि अंघोळ करून हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाले। त्यानंतर मी गेले देवपूजा करण्यासाठी आणि मी दिवा लावून घेतला। दिवसाची सुरुवात देवाचं नाव घेऊन केलं की दिवस अगदी छान जातो आणि मनालाही छान वाटतं। आज थोडी धावपळ असल्यामुळे मी अगदी साधं जेवण बनवलं। हॉस्पिटलला नेण्यासाठी मी राईस बनवला आणि नाश्त्यासाठी हरभरे फ्राय करून घेतले। त्यानंतर मी माझे दोन्हीही टिफिन भरून घेतले आणि सगळं आवरून मी निघाले ड्युटीसाठी। तर मला घ्यायला आणि सोडवायला दोन्ही टाईम तेच येतं। हॉस्पिटलमध्ये मला जास्त शूट करता येत नाही, कारण काही तिथे नियम आहेत, त्यामुळे मी तुम्हाला हॉस्पिटलमधलं काही दाखवू शकत नाही। माझी ड्युटी व्यवस्थित पूर्ण करून आम्ही दीदीकडे जायला निघालो। आजचा दिवस खूप खास होता, कारण माझ्या दीदीचा आज वाढदिवस होता। त्याच्यानंतर जाताना आम्हाला खूप सारी नर्सरी लागली, त्याच्यामध्ये आम्ही एका नर्सरीमध्ये थांबलो आणि तिथे खूप सुंदर झाडं बघून आम्हाला ती घेण्याची इच्छा झाली। त्याच्यामध्ये आम्ही 2 झाडं घेतलेली आहेत आणि मी कोणती झाडं घेतली आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल। तिथून आवरून आम्ही गेलो तिच्यासाठी केक घेण्यासाठी। तर तिथून आम्ही केक घेतला आणि तिच्या घरी पोहोचलो। तिच्या गॅलरीमधून संध्याकाळचा व्ह्यू अगदी खूप सुंदर दिसत होता। थंड हवा, शांत वातावरणामुळे अगदी खूप छान वाटत होतं। आणि त्यानंतर आम्ही घरामध्ये आलो। थोडंसं घर आवरून घेतलं, कारण आम्हाला केक कट करायचा होता आणि दीदीलाही माझ्यासारखी खूप झाडं लावायची आवड आहे, त्याच्यामुळे तिच्या घरातही बऱ्यापैकी झाडंच आहेत। तर असा आम्ही एक छोटासा केक तिच्यासाठी आणला होता। त्यानंतर दीदीने हा केक कट करून घेतला। मी सगळ्यांनी तिला केक भरून घेतला। दीदीचा बड्डे आहे आणि त्यांनी तिला केक लावला नाही, असं कधी होणारच नाही। पण हे मात्र दीदीच्या मुलाला अजिबात आवडलं नाही। त्याला वाटलं की ते दीदीला त्रासच देतात आणि तो येऊन त्यांना लगेच मारायला लागला आणि हे बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही खूप हसलो। त्यानंतर आम्ही तिला एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं। तिला कल्पनाही नव्हती की आम्ही तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणणार आहोत आणि हे गिफ्ट म्हणजेच आम्ही तिच्यासाठी एक ब्रेसलेट आणलं होतं। आणि हे जेव्हा आम्ही तिच्याकडे येत होतो तर तेव्हाच आम्हाला येताना एक गार्गी शॉप लागतं, तर आम्ही त्याच्यामधून हे घेतलेलं आहे। तिलाही खूप आवडलं, त्याच्यामुळे ते बघून तिला खूप छान वाटलं आणि खूप आनंद झाला। हे ब्रेसलेट मी तिच्या हातामध्ये घालून दिलं। आमचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही घेतली जेवणाची तयारी। आता आम्ही दोघे व्हेजिटेरियन असल्यामुळे दीदीने आमच्यासाठी बिर्याणी मागवली होती आणि आम्ही त्यांच्यासाठी चिकन बनवलं। सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघींनी सगळं आवरून घेतलं आणि सगळी भांडी घासून किचन साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो झोपण्यासाठी। तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस। तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून तुमचं मत सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये।